निसर्गाशी नातं घट्ट करणारा उत्सव नाशिकमध्ये रंगणार सह्याद्री मित्र संमेलन। यंदाचा सह्याद्री रत्न पुरस्कार हिमालयवीर उमेश झिरपे यांना जाहीर। नाशिकमध्ये 2 दिवसीय सह्याद्री मित्र संमेलन, गिरीप्रेम, इतिहास आणि आरोग्याचा संगम। निसर्ग, गिर्यारोहण आणि सामाजिक सहभाग यांचा संगम असलेलं सह्याद्री मित्र संमेलन नाशिकमध्ये 5 आणि 6 जुलै रोजी आयोजित केलं जात आहे। यंदाचा सह्याद्री रत्न पुरस्कार हिमालयवीर उमेश झिरपे यांना जाहीर झालाय। या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये इतिहासाचा श्वास, डोंगर शिखरावर उभी राहणारी स्वप्न, याच परंपरेला साजेस असं सह्याद्री मित्र संमेलन नाशिकमध्ये शनिवार 5 आणि रविवार 6 जुलै रोजी होणार आहे। सह्याद्री मित्र संमेलन नाशिक यंदा 3ऱ्या वर्षी दिमाखात संपन्न होत आहे। हे संमेलन कॉलेज रोडवरील BYK महाविद्यालय परिसरातील गुरुदक्षिणा सभागृहात होणार आहे। संमेलनाचे स्वागत अध्यक्ष तथा मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली। 5 आणि 6 जुलै रोजी नाशिक शहरामध्ये होणाऱ्या सह्याद्री मित्र संमेलनाच्या आयोजनाच्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे। हे संमेलन गुरुदक्षिणा सभागृहामध्ये होणार आहे। याच्यामध्ये भारतातले सर्व तज्ञ जे काही गिर्यारोहक आहेत ते सर्वजण उपस्थित राहणार आहे। अनेक चांगला योगायोग आपल्या सर्व नाशिककरांना या निमित्तानं आहे, विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाच, की या सगळ्यांबरोबरचं एक इंटरॅक्शन ते त्या ठिकाणी करू शकणार आहे। याला जोडूनच चित्र प्रदर्शन असेल किंवा गिर्यारोहणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं प्रदर्शन असेल, ते सर्व या ठिकाणी भरवले जातील आणि या निमित्तानं सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे। आणि या संमेलनाची माहिती व्हावी आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी आजचं हे प्रेस कॉन्फरन्स आहे। याच्याबद्दल जे काही डिटेलिंग जे आहे की नेमकं या संमेलनामध्ये काय काय होणार ते मला वाटतं 1 जुलैला त्याबद्दलची माहिती ही सह्याद्री मित्र परिवाराचे जे काही सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत ते करतीलच, परंतु याची पूर्वतयारी म्हणून ब्रह्मगिरीची स्वच्छता मोहीम ते या ठिकाणी करणार आहेत। त्याचबरोबर विश्रामगड जो याला आपण पट्टा किल्ला म्हणतो त्याचा एक ट्रेक सुद्धा या निमित्तानं आयोजित केलेला आहे आणि याच्यातनं सर्व नागरिकांमध्ये एक जागृती व्हावी म्हणून हे 2 उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। तर सर्व नागरिकांनी या पूर्वतयारीमध्ये सुद्धा सहभागी व्हावं आणि जे काही मुख्य संमेलन होणार आहे त्या संमेलनामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवावी अशी या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करतो। यंदाचा सह्याद्री रत्न पुरस्कार हिमालय मोहिमांचे आयोजक आणि गिरीप्रेमी संस्थापक उमेश झिरपे यांना जाहीर झालाय। त्याने अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमा पूर्ण करत भारताचं प्रतिनिधित्व केलं। त्यांना नुकताच भारत सरकारचा तेन्झिंग नॉर्गे जीवनगौरव पुरस्कार 2023 प्राप्त झालाय। 15 जून रोजी ब्रह्मगिरी पर्वत रांगेत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। मानवी वावरामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा निषेध करत पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। 22 जूनला होणाऱ्या विश्रामगड ट्रेकमध्ये निसर्ग संपन्नता आणि शिवकालीन इतिहासाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे। तर 29 जूनला हेल्दी नाशिक, ग्रीन नाशिक सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। पर्यावरण, आरोग्य आणि जनजागृतीचा एकत्रित संदेश देणारी ही रॅली अनेक संस्थांच्या सहभागानं पार पडणार आहे। सह्याद्रीच्या प्रेमात पडलेल्यांसाठी हे संमेलन म्हणजे पर्वणीच। निसर्ग, संस्कृती आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या दिशेनं नाशिककरांसाठी ही एक प्रेरणादायी संधी ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।